आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचं स्वास्थ्य हे आपण पित असलेल्या पाण्यावर अवलंबून असतं. पण विचार करा, आपण पित असलेलं पाणी खरोखर आपल्याला पोषण देतंय का आपलं शरीर पोखरतंय? कधी विचार केलाय? हा प्रश्नच आपल्या आरोग्याचं गुपित उलगडणार आहे. नमस्कार, मी राजीव चंद्रकांत सरोदे HWSH फोरम मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे आदर्श पिण्याचं जे पाणी आहे त्याचे 5 कोणते मापदंड आहेत त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. या व्हिडिओकडे विशेष लक्ष द्या, कारण या 5 गोष्टी तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहेत, तुमचं आरोग्य कायमचं बदलून टाकणार आहेत. पहिला मापदंड आहे पाण्यात असलेलं खनिजांचं प्रमाण, म्हणजेच पाण्यामध्ये TDS किती आहे, टोटल डिझॉल्व्ड सॉल्ट्स किंवा सॉलिड्स म्हणतात त्याला, म्हणजे पाण्यात क्षार किती आहेत, हे पहिला मापदंड आहे. आणि आदर्श किती असलं पाहिजे तर 150 असायला पाहिजे. आणि त्याची जी रेंज आहे ती 50 पासून तर 300 पर्यंतचं TDSचं पाणी हे आपल्यासाठी चांगलं. पण 50च्या खालचं पाणी मात्र आपल्या पिण्यासाठी चांगलं नाही. बहुतेक नगरपालिकांमध्ये किंवा जे काही ग्रामपंचायत पासून जिथून तुम्हाला नळाला पाणी येतं तर ते साधारणपणे 70 ते 150 TDS पर्यंत असतं, त्यांचं एक सर्वसाधारणपणे. अशा ठिकाणी RO प्युरिफायर लावण्याची अजिबात गरज नाही. कारण RO प्युरिफायर काय करतं तर जिथे तुमचे बोरिंगचं पाणी आहे त्या बोरिंगच्या पाण्यामध्ये TDS खूप जास्त असतो, कदाचित 300, 400, 700, 800, 1000, 2000 काही पण असू शकतो. तर तो कमी करण्यासाठी RO उपयोगाला येतं. परंतु या नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत हे जे पाणी आहे हे ऑलरेडी 150च्या आत आहे, तर त्यामुळे त्याला RO लावण्याची अजिबात आवश्यकता नाही. पण अज्ञानातनं अनेक लोक ते लावतात आणि हे लावल्यामुळे आपले खनिज जे आहेत ती आपण घालवून टाकतो आणि आपण जे म्हणतात ना शक्ती नसलेलं पाणी, ज्याच्यात काही जान नाही असं पाणी आपण पितो आणि त्यातनं अनेक आजारांना आपण नंतर निमंत्रण देखील देतो. बरं, काही जिथे RO मशीन आहे किंवा जिथे TDS कमी आहे, तुम्ही आता बाटलीबंद पाणी सुद्धा बाजारात पितात तर ते कमी TDSचं पाणी आहे, 50 पेक्षा खाली TDS असतो त्याचा. ते खरं असते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही, जरी आपण पैसे देऊन विकत घेत असलो तरी. जसं लग्न समारंभाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाणी जे मिळतं ते कमी TDSचं पाणी मिळतं. मग असं पाणी जर तुम्हाला प्यायची वेळ आली तर एक छोटीशी युक्ती तुम्हाला मी सांगतो की आपल्याकडे एक हिमालयन रॉक सॉल्ट असतं, ते घ्यायचं आणि अक्षरशः चिमूटभर, एकदम छोटीशी चिमूटभर, ते फक्त हिमालयन रॉक सॉल्टचं रेग्युलर मीठ नाही, ते त्या पाण्यात टाका, एक ग्लासभर पाण्यामध्ये, एकदम छोटीशी चिमूटभर. अगदी जर प्रमाण सांगायचं असेल तर चहाचा जो 1/4 चमचा 1 लिटर पाण्याला, इतकं फार कमी प्रमाणात, ते जर तुम्ही घेतलं तर तुमचा TDS वाढून जाईल, क्षार तुम्हाला मिळतील आणि तुमचं पोषण चांगलं होऊ शकेल. एक युक्ती तुम्हाला मी सांगितली आहे. हे दुसरा जो मापदंड आहे तो आहे pH किती असला पाहिजे पाण्याचा. तर पाण्याचा pH 7 असतो शक्यतो नळाच्या पाण्याचा. परंतु जर तुम्ही ROचं पाणी पित असाल तर त्याचा pH 6 ते 6.5 असतो, जो शरीराला घातक आहे. तुम्ही जर UV फिल्टर लावला असेल तर त्यात सुद्धा pH बदलत नाही, जो आहे तोच pH मिळेल. आणि TDS सुद्धा UV फिल्टर बदलत नाही, आहे तोच TDS तुम्हाला मिळणार आहे. ओके, मग आपल्याला अल्कलाईन pH का पाहिजे? pH म्हणजे 0 to 14 मध्ये असतो, त्यातला 7 म्हणजे न्यूट्रल समजला जातो. 7च्या खाली जर pH गेला तर तो ऍसिडिक समजला जातो, 7च्या वर गेला तर तो अल्कलाईन समजला जातो. आपलं जे शरीर आहे हे 7.4 pH मेंटेन करतं. शरीरातलं जे रक्त आहे, आदर्श जर म्हणाल तर 7.4 मेंटेन झालं पाहिजे, म्हणजे स्लाइटली अल्कलाईन pH आपलं शरीर राहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण आता आजकाल भरपूर ऍसिडिक पदार्थ खातोय, जंक फूड खातोय, प्रोसेस्ड फूड खातोय, मसालेदार पदार्थ खातोय, त्यामुळे आपला तो pH खाली जातोय. आणि त्यात जर आपण पाणी जर कमीत कमी 8.5 pHचं पिलं तर ते आदर्श पाणी आहे. तर मग pH किती असला पाहिजे तर 8.5 pH हा आदर्श pH आहे पिण्यासाठी. बरं, असं केल्याने काय होणार आहे? जर तुम्ही 8.5 pHचं पाणी कंटिन्युअस पित असाल तर तुमचं किडनी, लिव्हर, ते मजबूत राहील, हाडं देखील मजबूत राहतील आणि तुमच्या मनाला देखील शांतता मिळेल, रात्री झोप सुद्धा छान लागेल. आता पहिले 2 मापदंड पाहिले आपण, पहिलं खनिज पाहिलं TDS, दुसरं पाहिलं आपण pH किती असायला पाहिजे. आता तिसरा मापदंड आहे तो आहे हायड्रोजन. त्याच्यामध्ये जो द्रवित झालेला हायड्रोजन, द्रवित म्हणजे काय, डिझॉल्व्ह झालेला, पाण्यामध्ये हायड्रोजन किती डिझॉल्व्ह आहे. डिझॉल्व्ह जर असेल तर त्याचे खूप फायदे आहेत. काय आहेत ते आपण बघूया. कारण हा जो हायड्रोजन आहे द्रवित झालेला किंवा आपण डिझॉल्व्ह झालेला, हा अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो शरीरामध्ये, लक्षात घ्या. म्हणजे फ्री रॅडिकल्स जे तयार होतात त्यांना तो नष्ट करण्याचं काम करतो. आणि याची श्रेणी किती असली पाहिजे तर हा हायड्रोजन साधारण 500 ते 1500च्या रेंजमध्ये असायला पाहिजे. साधारण 500 पासून 1500 पर्यंत जर हायड्रोजन असेल तर चांगला आहे शरीरासाठी.
आणि याच्यामुळे शरीरातले हानिकारक फ्री रॅडिकल्स नष्ट होतात आणि त्यामुळे तुम्हाला जे काही आजार होण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं. झालेले आजार असतील तर ते बरे होण्याची प्रक्रिया थोडीशी वाढवली जाते. तुमच्या औषधांना चांगला प्रतिसाद दिला जातो आणि हळूहळू औषधं देखील कमी होत जातात. कारण हा हायड्रोजन तुमच्या पेशींना पुनरुज्जीवित करतो. लक्षात घ्या, पुनरुज्जीवित केल्यामुळे त्या पूर्ण क्षमतेने काम करायला लागतात. तुमच्या शरीरामध्ये जी सूज येते ज्याला इन्फ्लेमेशन म्हणतात, ते इन्फ्लेमेशनवर सुद्धा हायड्रोजन काम करतो. तुमचे सूज कमी होते. सांधीवात वगैरे ज्यांना आहे त्यांना देखील आता फायदा होतो. हाडांचे जॉईंट पेन्स असतात त्यांना देखील याचा फायदा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं थकवा कमी होतो. कारण सूज कमी झाली म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचा थकवा कमी होतो आणि तुमच्यातली ऊर्जा जी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढते. खेळाडूंसाठी जर तुम्ही पाहाल, खेळाडूंसाठी खूप महत्वाचं आहे पाणी. कारण हे पाणी जर तुम्ही खेळाडूंनी पिलं, ज्यांना ऍक्टिव्हिटी करायची असते म्हणजे शारीरिक हालचाल करायची असेल त्यांच्यासाठी हे पाणी खूप चांगलं आहे. कारण त्याच्यामुळे हायड्रोजन तुमच्या त्या पाण्यात असल्यामुळे शोषणाचं प्रमाण म्हणजे पेशींमध्ये पूर्ण पाणी शोषलं जातं आणि आतपर्यंत पोहोचतं. हे काम हायड्रोजन करतं. त्यानंतर चौथा मापदंड बघूया आपण. चौथा जो आहे तो ORP म्हणजे काय? ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जसं सफरचंद कापलं की काळं होतं. का बरं? कारण त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन चालू होतं. तसंच आपल्या पेशी पण ऑक्सिडाइज होत असतात. मग त्या ऑक्सिडाइज होण्याचं प्रमाण म्हणजे त्याची जी हे आहे कालावधी आहे तो वाढवायचा असेल म्हणजे ऑक्सिडेशन कमीत कमी झालं पाहिजे आणि पेशींचं लाईफ वाढलं पाहिजे. यासाठी आपल्याला त्यात ORP मायनस असायला पाहिजे. ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल हे मायनस मध्ये मोजलं जातं. जे ग्रीन टी मध्ये वगैरे तुम्हाला म्हटलं जातं की ग्रीन टी घ्या, अँटीऑक्सिडंट आहे, तर त्याच्यात त्यांचा ORP -100 असतो. आता हा ORP किती असायला पाहिजे? हा MB मध्ये मोजतात, मिली व्होल्ट मध्ये हा मोजला जातो आणि हा जर मायनस असेल तर लाभाचा असतो. -300 to 700 हे त्याचं आदर्श प्रमाण आहे किंवा रेंज आहे. असं पाणी पिल्यामुळे काय होतं? पेशींचं ऑक्सिडेशन कमी होतं, पेशींचं लाईफ देखील वाढतं आणि सगळ्यात महत्त्वाचे वृद्धत्व जे आहे येण्याची वेग आहे तो कमी होतो. म्हणजे अँटी एजिंग ज्याला म्हणतात ते व्हायला लागतं आणि त्वचेला एक नैसर्गिक तजेलता या पाण्यामुळे मिळते. थोडक्यात सांगायचं म्हणजे ORP मायनस असेल तर ते युवा शक्तीचं चिन्ह आहे. पाचवा मापदंड आहे मायक्रो क्लस्टरिंग. म्हणजे काय? तर पाण्याचे जे मॉलिक्युल्स असतात ना ते ब्रेक करणं. ऍक्च्युली जे निसर्गात पाणी मिळतं ते ऑलरेडी ब्रेक झालेलं असतं. निसर्गाचा जे जिथून उगम होतो पाण्याचा तिथे ते खडकावर आपटत जेव्हा येतं तेव्हा त्याचे मॉलिक्युल्स ब्रेक झालेले असतात. त्याचा pH सुद्धा 8.5च्या वर असतो नॅचरल पाण्याचा. परंतु हे पाणी धरण्यामध्ये आपण साठवतो. धरणात साठवल्यानंतर परत ते प्रक्रिया होते त्याच्यावर प्युरिफिकेशनची. यामध्ये त्याचे मॉलिक्युल जाड होतात आणि मग ते आपल्या पेशीपर्यंत पोहोचू शकत नाही, पेशीच्या आतपर्यंत पोहोचू शकत नाही. पण ज्यावेळेला ते मायक्रो क्लस्टर केले जातात, म्हणजे ते ब्रेक केले जातात मॉलिक्युल्स, त्यावेळेला ते आपले पोषण जे आहे ते आपल्या पेशीपर्यंत आतपर्यंत जाऊन पोहोचतं. म्हणजे हायड्रोजनेशनमुळे तुम्हाला पाणी शोषलं जातं आणि ह्या मायक्रो क्लस्टरिंगमुळे पाणी पेशीच्या आतपर्यंत पोहोचलं जातं. म्हणजे खऱ्या अर्थाने पेशीला पोषण मिळतं. नळाचं पाणी किंवा तुम्ही आरोचं घ्या, कुठलंही घ्या, युव्ही फिल्टरचं घ्या, हे जे पाणी आहे या पाण्यामध्ये त्याचे हे जे आहेत अणुरेणू ते जाड झालेले असतात. त्यामुळे ते पाणी पूर्ण पेशीपर्यंत पोहोचू शकत नाही आणि हे झपाट्याने पेशीपर्यंत पोहोचल्यामुळे तुम्हाला आरोग्य मिळतं, पोषण मिळतं, मिनरल्स मिळतात आणि त्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही देखील राहतात. तुम्हाला थकवा जाणवत नाही, शांत झोप येते रात्रीच्या वेळेला, स्ट्रेस सुद्धा कमी होतो. आता आरो मशीन काय आहे? आरो पाणी शुद्ध करतं, 100% शुद्ध करतं, पण त्याचबरोबर ते मिनरल्स देखील काढून घेतं आणि मग ते मिनरल्स जर काढून घेतले असेल तर त्याला मिनरल हंग्री वॉटर म्हणतात. आणि असं पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरात जे खाण्यामधनं जे काही मिनरल्स मिळालेले असतील ते सुद्धा तो नष्ट करून टाकतो. कारण ते खेचून घेतं आणि युरिन वाटे ते निघून जातं. युव्ही मशीन काय करतं? युव्ही पाणी निर्जंतुक करतं, ते काही मिनरल्स काढून घेत नाही, परंतु ते pH वाढवत नाही, म्हणजे अल्कलाईन पाणी होत नाही, त्याचे मॉलिक्युलर स्ट्रक्चर पण चेंज करत नाही, इव्हन हायड्रोजन देखील त्यात डिझॉल्व्ह करत नाही. या 3 गोष्टी जे आपण पाहिले पॅरामीटर त्यातले परत एकदा पाहूया. पहिलं पॅरामीटर आहे खनिज. तर जे पाण्यात आहे ते तुम्हाला मिळालं पाहिजे. आरो मध्ये ते काढून टाकलं तर म्हणून मी आरो रेकमेंड करत नाही जिथे म्युन्सिपालिटीचं पाणी आहे. दुसरं जे आहे तो pH किती असला पाहिजे. तर pH हा 8.5 पर्यंत असायला पाहिजे. तो pH फक्त आणि फक्त आयनायझर मशीनच तुम्हाला देऊ शकतं. त्यानंतर
तिसरा जो मापदंड आहे त्यात हायड्रोजन डिझॉल्व्ह झालेला आहे का ते सुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त आयोनायझर मशीनमध्येच मिळू शकेल. त्याच्या पुढचा जो मापदंड सांगितला मी तुम्हाला ORP, हा देखील मायनसमध्ये, हा फक्त आणि फक्त आयोनायझेशन प्रोसेसमधूनच होऊ शकतो. त्याच्यानंतर UV मशीन जे आहे ते पाणी निर्जंतुक नक्की करेल, पण या गोष्टी त्यात तुम्हाला मिळणार नाही. 4 प्रकारचे जे पॅरामीटर्स आहेत ते मेंटेन होणार नाही, जे खूप गरजेचे आहेत आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी. बरं, कॅन्डल फिल्टर्स वापरतात, त्याचं काय? तर कॅन्डल फिल्टर्समध्ये पण तुम्हाला पहिला बेनिफिट मिळतो की जे मिनरल्स आहेत ते तसेच राहतात, खनिज जे आहेत तसेच, आणि पाणी जर न्यूट्रल असेल तर न्यूट्रल राहील, ते हे होणार नाही, ऍसिडिक होणार नाही, जे आरो मध्ये होतं. म्हणून मी सांगतो की कोणता फिल्टर किंवा कोणतं प्युरिफायर निवडायचं हे तुम्हाला ठरवताना इनपुट पाण्याचा TDS आधी चेक करायचा. इनपुट पाण्याचा TDS किती आहे. आणि माझा जो अनुभव आहे तो मी सांगतो की जेव्हा आपण योग्य पाणी पितो तेव्हा शरीर बदलतं आणि मन देखील शांत राहतं. खरं असतं की आपण पाण्याकडे खर्च म्हणून न बघता, किंवा पाण्याचं आपण मशीन घेणार त्याच्याकडे खर्च म्हणून न बघता एक आरोग्याविषयीची गुंतवणूक म्हणून बघितलं पाहिजे. कारण त्याचे लॉंग टर्म तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत, तुमची औषधं बंद होणार आहेत, कमी होणार आहेत, मेडिकल खर्च तुमचा कमी होणार आहे, आणि पैसे हा विषय नाही, तर तुम्ही चांगलं आरोग्य जगू शकतात, आनंदी आरोग्य जगू शकतात. ही जी कल्पना आहे ही डोक्यात घेतली पाहिजे. आणि तुम्ही जर त्याच्यावर सिरियसली थॉट दिला तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की हे 5 मापदंड किती महत्वाचे आहेत. त्यातले जे 4 जे मी सांगितले की पाणी अल्कलाईन पाहिजे, हायड्रोजन पाहिजे, त्याच्यामध्ये ORP मायनस पाहिजे, आणि मायक्रो क्लस्टर पाहिजे, हे किती महत्वाचे आहेत हे तुम्हाला कळेल. तुम्ही गुगलही करू शकतात, ChatGPTवर विचारू शकता, तुम्हाला याचे सगळे उत्तरं मिळतील. आणि एकच सांगेल की पाण्याकडे खर्च म्हणून न बघता आरोग्यातील स्मार्ट गुंतवणूक म्हणून बघा. आणि जलामृत हे फक्त पाणी नाहीये, तर एक खऱ्या अर्थाने त्याचं जे नाव आहे जलामृत, तर तो तुमच्या पेशींसाठी जीवन ऊर्जा देणारं खरोखर अमृत आहे. इट्स नॉट जस्ट वॉटर, इट्स द इलेक्झर ऑफ लाईफ, म्हणजे जीवन अमृत आहे. अधिक माहितीसाठी किंवा वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण इथे दिसत असलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल देखील करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.